तर पहा इयत्ता चौथी तर पहिला जो आपला पेपर आहे मराठी व गणित त्याची संभाव्य उत्तरपत्रिका आपण सांगणार आहोत। तर तुम्ही तुमचे मार्क्स या पद्धतीने तपासू शकता। प्रश्न पहिला पर्याय क्रमांक 3, प्रश्न दुसरा पर्याय क्रमांक 2, प्रश्न तिसरा पर्याय क्रमांक 1, प्रश्न चौथा पर्याय क्रमांक 4, प्रश्न पाचवा पर्याय क्रमांक 4, प्रश्न सहावा पर्याय क्रमांक 1, यानंतर प्रश्न सातवा पर्याय क्रमांक 1, प्रश्न आठवा पर्याय क्रमांक 4, प्रश्न नववा पर्याय क्रमांक 3, 10 पर्याय क्रमांक 1, यानंतर 11 पर्याय क्रमांक 2, 12 पर्याय क्रमांक 1, 13 पर्याय क्रमांक 1, 14 पर्याय क्रमांक 3, 15 पर्याय क्रमांक 4, पुढे 16 पर्याय क्रमांक 2, 17 पर्याय क्रमांक 3, 18 पर्याय क्रमांक 2, 19 पर्याय क्रमांक 3, 20 पर्याय क्रमांक 2, 21 पर्याय क्रमांक 3, 22 पर्याय क्रमांक 3, 23 पर्याय क्रमांक 4, 24 पर्याय क्रमांक 2, 25 पर्याय क्रमांक 1, 26 पर्याय क्रमांक 3, 27 पर्याय क्रमांक 3, 28 पर्याय क्रमांक 3, 29 पर्याय क्रमांक 1, 30 पर्याय क्रमांक 1, 31 पर्याय क्रमांक 3, 32 पर्याय क्रमांक 2, 33 पर्याय क्रमांक 1, 34 पर्याय क्रमांक 3, 35 पर्याय क्रमांक 35चा आहे 2, पुढे पाहूया 36चा आहे पर्याय क्रमांक 2, 37 पर्याय क्रमांक 2, 38 पर्याय क्रमांक 4, 39 पर्याय क्रमांक 1, 40 पर्याय क्रमांक 3, 41 पर्याय क्रमांक 2, 42 पर्याय क्रमांक 1, 43 पर्याय क्रमांक 4, 44 पर्याय क्रमांक 3, 45 पर्याय क्रमांक 3, 46 पर्याय क्रमांक 2, 47 पर्याय क्रमांक 3, 48 पर्याय क्रमांक 4, 49 पर्याय क्रमांक 3, 50 पर्याय क्रमांक 3, 51 पर्याय क्रमांक 1, 52 पर्याय क्रमांक 2, 53चा आहे पर्याय क्रमांक 1, 54 पर्याय क्रमांक 2, 55 पर्याय क्रमांक 2, यानंतर 56चा आहे पर्याय क्रमांक 4, 57 पर्याय क्रमांक 3, 58 पर्याय क्रमांक 3, 59 पर्याय क्रमांक 2, 60 पर्याय क्रमांक 4, 61चा आहे पर्याय क्रमांक 4, 62 पर्याय क्रमांक 2, 63 पर्याय क्रमांक 1, 64 पर्याय क्रमांक 3, 65 पर्याय क्रमांक 4, 66चा आहे पर्याय क्रमांक 1। आता शेवटच्या पानावर येऊया। तर 67 आहे पर्याय क्रमांक 4, 68 पर्याय क्रमांक 2, 69 पर्याय क्रमांक 3, 70 पर्याय क्रमांक 4, 71 पर्याय क्रमांक 2, 72 पर्याय क्रमांक 1, 73 पर्याय क्रमांक 3, 74 पर्याय क्रमांक 2, 75 पर्याय क्रमांक 3। तर ज्या मुलांना चांगले मार्क्स पडलेले आहेत 100च्या 120च्या पुढे त्यांचं खूप खूप अभिनंदन। ज्यांना थोडेफार कमी पडले असतील तर नाराज होऊ नका। आता स्कॉलरशिपच्या पेपरसाठी जास्तीत जास्त तयारी करा, शब्दसंपत्तीची रिव्हिजन करा। स्कॉलरशिपसाठी आपण महत्त्वाच्या प्रश्नांवर व्हिडिओ बनवणार आहोत, ते व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। धन्यवाद।